आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था, हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 99 22 41 55 68 तसेच 91 72 26 04 22। धन्यवाद। आंबेडकर आंबेडकर नावाचा जप करण्याऐवजी देवाचा जप जर केला असता तर स्वर्गात जागा मिळाली असती। अमित भाईंना मला एकच सांगायचंय, तुम्ही या भारताचे जबाबदार गृहमंत्री आहात। तुम्ही ज्या संसदेत बसताना, ज्या स्वर्गात बसताना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले देण आहे। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मानवत मिळतो। म्हणून मला एकच सांगायचंय, या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि महिलांचे जे आमचे हक्क आहेत, आमच्या ज्या अडचणी असतील त्या संविधानात सोडवण्यासाठी बाबासाहेबांनी आंबेडकर चळवळ उभी केली आणि संविधानात आमच्या महिलांना न्याय हक्काचं संविधान आपल्या भारत देशाला दिलं। आणि या संविधान मोडण्याचा जो हा कार्यक्रम या सरकारच्या वतीने होत आहे, या मागचा पाठीराखा कोण आहे हे आपल्याला शोधल्याशिवाय थांबायचं नाही। खरं तर संविधानावर आपला देश चालतो। आपली राज्यघटना ही बाबासाहेबांनी कशी लिहिली हे पूर्ण देशाला माहीत आहे। त्या संविधानात जात पात धर्म हे काहीच नव्हतं, परंतु या सरकारनं जे जातीपातीवर, धर्मावर जे राजकारण चालवलेलं आहे आणि त्या राजकारणामागं जर आता काही युवकांची हत्या होत असेल, न्याय मागायला गेल्यावर त्यांच्यावर जे दडपशाही, जे खोटे आरोप केले, जे गुन्हे केले आणि त्या न्याय मागता मागता त्या सूर्यवंशी नावाच्या जो वकिलाचा अभ्यास घेत होता त्याच्यावर जर गुन्हा दाखल करून त्याच्यावर खोटे आरोप करून जर त्याच्यात निधन झालेलं असेल तर आपण आता शांत बसणार नाही। या घटनेला आपल्याला न्याय मागायचा आहे आणि तो न्याय मागितल्याशिवाय आपण कुणीही शांत बसणार नाही। प्रत्येक